करीत करीत आज म्हणजे मी लहानपणापासून महाराजांच्या घरातला एक सदस्य आहे। तुम्हा सगळ्याला माहिती आहे, कीर्तन करायचं म्हणजे आज गली ते दिल्ली कीर्तन तुम्ही ऐकून जाम झाला। तुम्हाला मी कीर्तन सांगणारच नाही, मी फक्त कुणाला म्हणायचं ह्याचं निरूपण देणार आहे। फक्त लक्ष देऊन ऐका। ज्या जागेवर बसलात ना, या जागेतलं कष्ट सांगतोय तुम्हाला। पहिल्या वर्षी आपण ज्यावेळेस या जागेवर दिंडी आणली त्यावेळेस या जागेचं काहीच केलं नव्हतं। लक्ष देऊन ऐका। फक्त 24/18ची एक ताडपत्री महाराजांनी उभा केली। मग ही ज्ञानबा माऊलीचं भजन करून आलेले वारकरी रामदास भाऊ बसले, चिखलात बसले महाराजासाठी। आणि गोरख आप्पा करांडे यांची पंगत होती। नवमीला दिंडी आल्यावर मग कशाचं काय, पाऊस म्हणतोय मी, स्वयंपाक ज्याचा आहे ते बी घामाघूम झालं। आणि मी ते पमू महाराजांचा सारथी, आम्ही दोघं गुडघ्या इतकाली पाणी इथं सगळं। आम्ही दोघं म्हणायचो आपा स्वयंपाक करायचा कॅन्सल करा, पण वर पत्र टाकलेले होते ते काही काढलेले नव्हते। आम्ही तिथं स्वयंपाक बनवला। चालू पावसामध्ये महाराज 200-250 वारकरी, महाराजांनी सुद्धा धोतर असं कमराला बांधलं होतं। त्या वेळामध्ये महाराज लोकांच्या मुखामध्ये शिरा भात कढी खाऊ घातली, तेव्हा आम्ही शांत झालो। मला सांगायचं तात्पर्य म्हणजे त्या वर्षाचं महाराजांनी डोळ्यानं पाहिलं, सहन झालं नाही, आणि लगेच दुसऱ्या वर्षी हे डोम तयार केला। मराठी कळतील तुम्हाला? नुसत्या टाळ्या वाजून चालत नाही, नुसत्या याच्यावरच आपलं भागत नाही। इथं भयानक अशी श्री क्षेत्र तीर्थ प्रयाग रासा माता धर्म शाळा पंढरपूरमध्ये 1 नंबरची बांधायची, हे चित्र डोक्यात ठेवा। आज तुम्ही खूप लांबून आलात। पंढरपूरमध्ये आल्यानंतर पिशवी ठेवायची अडचण जी होती, ती अडचण दादांनो महाराजांना कायमची बाजूला केली तुमच्या जीवनात। कुणी येऊ द्या, कुठलाही येऊ द्या, यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, कुठला बी येऊ द्या महाराज, कुठल्या प्रांतातला येऊ द्या, कुठल्या कुळातला येऊ द्या, सकळाशी येते आहे अधिकार, सगळ्यांचा अधिकार आहे असं तत्वनिष्ठ महाराज संघर्षाच्या जीवनामध्ये वयाच्या 40 वर्षामध्ये वारकरी संप्रदायाचं नेतृत्व ज्यांनी केलं ते आमचे मामाश्री, मी त्यांना गुरु मानतो, हरिभक्त परायण मराठवाडा भूषण उद्धवजी महाराज चोले यांच्या चरणी हे आजचं कीर्तन रूपी पुष्प आहे। विठाला 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 सगळे श्रोते वर्ग, तुमचं काय वर्णन करावं महाराज, 100 बडकर एक आहेत, बऱ्याच गावचे आहेत, कोणत्या गावाचं वर्णन करावं। म्हणून समोर बसलेल्या सर्व श्रोते वर्गाविषयी माझ्या अंतःकरणामध्ये तुमच्या हृदयात पांडुरंग पाहतो, असे मी सर्वांना धन्यवाद देतो। गोड असे आलेले श्रोते मंडळी आहेत, कुठल्या कुठल्या गावचे आलेले आहेत, आणि त्यातली त्यात पुन्हा माझ्या गावचे आलेले आहेत, है की नाही? म्हणून ते म्हणतात ना माझ्या गावचे म्हणल्यावर, त्याच्यामुळं सगळ्यांना आनंदही आनंद देतो। पुन्हा इथं आमचे हंगेवाडीचे बी भक्त मंडळी आलेत, आदरणीय आमचे रामदास भाऊ आलेलेत, पाहुणे आलेलेत, रावळे आलेलेत, नाते आलेलेत, गोते आलेलेत, आणि संताचं नातं म्हणजे जादानो सगळं नातं म्हणजे भक्तिरूपाचं। विठाला विठाला कोडवाडी आणि लिवडंगवाडी म्हणजे तुमचा गट एक आहे। सगळे ऊस तोडायला गेलेले माणसं आहेत, पण ऊस तोडायला गेलेले माणसं आहेत, पण शेतात राहणार असू द्या, कुठे राहणार असू, त्याच्या दारातून जाऊन भाकरी करून आणलेल्या आहेत ह्या वाघाने। म्हणून जोरात टाळी वाजा ह्यांच्यासाठी, कारण आता तुम्ही बी आणलेली म्हणजे हांगेवाडी झालं, डोयपडवाडी झालं, हे सगळे म्हणजे असे हजारो गाव आपल्या धर्मशाळेला जोडल्या जाणार आहेत दादा। आणि ही परंपरा काल महाराजांनी रामायणात सांगितलं, परवा दिवशी कीर्तनात सुद्धा सांगितलं की जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत माघवारीचा अखंड हरिनाम सप्ताह अखंड राहणार, त्यांना दिलेलं वचन सांगतो। आणि त्याच्यामध्ये आपण जे भाकरीसाठी जोडलेले गाव आहेत ना, हे कधीच बंद होणार नाहीत।
तुम्हाला सांगतो, तुम्हाला म्हणजे सगळ्याला सांगतो, हक्कानं तुम्ही या धर्मशाळेवर राहू शकता. ह्या पंढरपुरामध्ये तुम्हाला हक्कानं कुणी जवळ करणार नाही, हे मी गॅरंटीनं देतो. कारण संघर्ष केलेली यात्रा आहे आणि किती गोड आणि किती गोंडच जागा आहे महाराज. बोला ना, आहे की नाही? कशी वाटते तुम्हाला? वाटतंय गावाकडे जावा, घर कोण बघत? इतकं छान आहे. महाराजांना आपण देवा तेवढा धन्यवाद आहे की नाही? देवा तेवढा धन्यवाद आहे. म्हणून मी पुन्हा पुन्हा तुम्हाला धन्यवाद देतो. सुंदरपैकी आपला कार्यक्रम आमचे लाईव्ह चालू आहे, त्याच्यामुळं महाराजांनी वजनात बोलायचं नाही. म्हणून मल्हारी भाऊलाही धन्यवाद देतो. प्रेमधारा यूट्यूब चॅनलवाले तुम्हाला धन्यवाद. आणि मृदंगाचार्यामध्ये ज्यांचा दादानो सिंहाचा हात आहे, हाताची जादू अशी आहे. मी बरेच कीर्तन वाजविणारे पाहिले बरं का पंडूपंतजी, पण तुमच्यासारखा नम्रतेचा, बरं का महाराज तोंडावर बोलत नाही, सत्य बोलतो. वारकरी संप्रदाय दादानं शोभतो कशानं? फक्त नम्रतेनं शोभतो. महाराजाकडे ते गुण असल्यामुळं महाराजांना आमच्या फडाच्या वतीनं, महाराजांच्या वतीनं, माझ्या वतीनं आणि या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो. सुंदरपैकी महाराष्ट्राला रत्न लाभलेलं दादानो गायनाचार्य आदरणीय आमचे गोरक्षनाथजी महाराज, तुम्हाला सुद्धा कोटी कोटी धन्यवाद देतो. पुन्हा आदरणीय आमचे भानुदास महाराज, तुम्हाला सुद्धा कोटी कोटी धन्यवाद देतो. सगळे असणारे आमचे तोंडे मामा आहेत, खडकीतले सर्व टाळकरी मंडळी आहेत, तसेच सर्व चंद्रकला अक्का वारकरी शिक्षण संस्था चालक हरिभक्तपरायण गणेश महाराज मुंडे हो, त्यांचे सर्व बालगोपाल तुम्हाला धन्यवाद. आप्पा तुम्हाला धन्यवाद. इनेकरी ते इनेकरी तुळशीवली माऊली तुम्हाला धन्यवाद. आणि दोन्हीही चोपदारांना धन्यवाद देतो. थोडं कीर्तन करायचं, त्याच्याकडे चिंतनाकडे लक्ष देतो. विठाला 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 भगवान की जय. विठ्ठला अभंग घेतलेला आहे दादानो निळोबारायाचा, की भक्त म्हणायचं कुणाला? कुणाला म्हणायचं भक्त? गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली, पंढरीची वारी केली, पांडुरंगाचं दर्शन घेतलं, पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं, चंद्रभागेचं स्नान केलं, गोपाळपुऱ्यामध्ये जाऊन सगळ्या संतांचं दर्शन घेतलं, या सगळ्या गोष्टीचा लाभ केलाय, मग त्याला संत म्हणायचं का? बोला ना, कुणाला म्हणायचं भक्त? कीर्तनात बसला तुमच्या पाया पडून सांगतो, माणसाच्या जीवनामध्ये दादानो एक तर संत लाभत नाही बरं का, एक तर साधू लाभत नाही, आणि पहिला महत्वाचा मुद्दा आहे, एक तर संत संगतीत आले तरी माणसाला कळत नाही. घर सोडून आला तुमच्या पाया पडून सांगतो, जगद्गुरु तुकोबारायांचे तत्वनिष्ठ शिष्य होते निळोबाराया. जगद्गुरु तुकोबाराया गेल्यानंतर या जगाच्या मालकानं दादानं जगद्गुरु तुकोबारायाचा तत्वनिष्ठ असणारा शिष्य निळोबाराया. इंद्रायणीच्या काठावर हा साधू येऊन बसला. ज्यांच्या नावामध्ये आणि ज्यांच्या गात्यातल्या अभंगाचा आदर्श घेतलेले निळोबाराया दादानो जगद्गुरु तुकोबाराया ज्यावेळेस वैकुंठाला जातात त्यावेळेस दादानो सगळ्यात मोठं दुःख झालं ते म्हणजे निळोबारायाला. कीर्तनाला बसला तुमच्या पाया पडून सांगतो महाराज, ज्या माणसाच्या जीवावर घर चलत असतो तो घरातला माणूस गेल्यानंतर ते घर उघड्यावर पडतं. गावातला चांगला माणूस गेल्यानंतर दादानो अख्खं गाव उघड्यावर पडत असतं. महाराष्ट्रातला चांगला माणूस गेल्यानंतर महाराष्ट्र उघड्यावर पडत असतो. पण पाया पडून सांगतो त्यावेळेस जगाचा मालक ह्या जगातून निरोप घेतो त्यावेळेस अख्खा भारत नाही अख्खं जग उघड्यावर पडत असतं. निळोबारायाला सगळ्यात जर जास्त कोण जवळ होतं ते म्हणजे दादानो तुकोबाराया. नाही समाजाला साधू कळाला,
आपण आज कीर्तन ऐकतो त्यांच्या अभंगावर, पण संत महाराज त्या लोकांना त्या काळी कळाले नाहीत. जर भगवान बाबा कळाले असते तर भगवान बाबावर लोकांना दादानो आरोप केला नसता. जर जगद्गुरु तुकोबाराया कळाले असते तर जगद्गुरु तुकोबारायाला कोणी त्रास दिला नसता. अलंकापूरची माझी ज्ञानोबाराया कळाले असते तर दादानो त्यांच्या झोळीमध्ये माती टाकली नसती हो. इंद्राणीचं स्नान त्यांना करून दिलं असतं कळाले असते संत तर. जर 7 वर्षाची माझी मुक्ताई कळाली असती तर तिच्या गालामध्ये चापट मारली नसती एका ब्राह्मण काकानं. हे संत दादानो आपल्या जवळ होते पण आपल्याला ते कळाले नाहीत. याचं कारण भक्त कुणाला म्हणायचं याची जाणीव आपल्याला नाही. म्हणून ध्यान मुद्रा लावली. जोपर्यंत माझा गुरु मला येऊन आशीर्वाद देत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही. हे दादानो निळोबरायाचं वाक्य आहे. महाराज जगाच्या मालकाला चिंता पडली. जगाच्या मालकानं सांगितलं तुकोबाराया तुम्हाला तर नेण्यासाठी मी आलो, तुमचं कल्याण झालं, पण तुमचा जो भक्त बसलेला याचं काय करायचं. तुम्ही म्हणले आता निवांत राहा. म्हणले तुम्ही खूप जगाचा त्रास भोगलाय. म्हणले तुमच्या भक्ताला मी जाऊन भेटतो. कोण म्हणतंय? कोण म्हणतंय? हे देव. देव बोलतोय. देव देव म्हणतो तुकोबाराया तुम्ही आता शांत व्हा, तुमच्या शिष्याला मी जाऊन भेटतो. ऐका महाराज, डोळ्यातून पाण्याच्या अश्रुधारा चालू आहेत. उघड्यावर बसलेला साधू आहे, इंद्रायणीच्या पाण्याकडे पाहत आहे. त्या इंद्रायणीच्या पाण्याची लहर सांगत होती की जगद्गुरु तुकोबारायानं काय या समाजासाठी सहन केलं ते सांगत होती. ती आठवण निळोबाराया अंतकरणात दडून होते. महाराज जगाचा मालकाची सावली निष्ठी पाठीवर पडली आणि त्या साधूनं सांगितलं देवा तुम्हाला बोलवलं नव्हतं तरी तुम्ही कसं काय तुझं बोलाविले कोण, तुझं बोलाविले कोण, प्रार्थिल्या वाचून आला का, प्रार्थिल्या वाचून आला का. कोणी देवा म्हणले ओळखलं मी तुम्हाला, तुमचा आणि माझा काही संबंध नाही. निमंत्रण न देता तू आला कस काय? कीर्तनाला बसलात काने उघडे करा. कुणाला बोलत आहे? ज्या जगद्गुरु तुकोबारायासाठी जगाचा मालक दादानो गरुडावर बसून आलेले होते. अंतकाळी विठो आमाशी पावला आणि कुडी सहित झाला गुप्त तुका. ज्या स्त्रीला जगद्गुरु तुकोबाराया कळाला नाही, ज्या दिहू जन्माला आले त्या दिहूला सुद्धा जगद्गुरु तुकोबाराया कळाला नाही. पण जगद्गुरु तुकोबाराया कळाले असेल तर दादांनो फक्त निळोबारायाला कळाले. देवाला घाम आला, घाम कीर्तनात बसला. देवाला घाम आला, देव 1 सेकंद सुद्धा महाराज तिथं थांबला नाही. जाऊन जगद्गुरु तुकोबारायाचे पाय जगाच्या मालकाने धरले आणि सांगितलं तुकोबाराया असं समाजात तुम्ही काय दिलं, असं त्या भक्ताला काय दिलं जी तुमची आस त्याच्या मनामध्ये बसलेली आहे. त्या जगद्गुरु तुकोबाराया म्हणतात ही गोष्ट जर मला देवा कळाली असती, काय म्हणणे बघा देवा संताचं, देवा ही गोष्ट जर मला कळाली असती तर या तुकारामाला त्रास झाला नसता. देवा भक्ताची भाषा कळत नसते, त्याला आलिंगन द्यावं लागतं, त्यासाठी मला काहीतरी करावं लागेल.
देवाच्या डोळ्यातून पाणी आलं. स्वतः देव म्हणतात तुकोबाराया, मी देव कसा झालो हे मला माहीत नाही, मी देव कसा झालो मला माहीत नाही, पण कधी कधी भक्ताचं प्रेम मात्र जगाच्या मालकाला सुद्धा रडविल्याशिवाय राहत नाही. एक काम करा ना. काय करू? जाऊन तुम्ही भेट द्या, तुम्ही जाऊन भेटा. अंतकरण भरून आलं जगद्गुरु तुकोबारायाचं. आणि जे जगद्गुरु तुकोबारायाला नेण्यासाठी जगाचा मालक आलताना वैकुंठाला गेले ना, ते जगद्गुरु तुकोबाराया दादानो निळोबारायाला येऊन दर्शन देतात. याला भक्त म्हणायचं. विठाला 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 ज्यांच्यासाठी दादानो या जगातली यात्रा संपवणारा साधू दादानो येऊन भेट देतो तो भक्तच ना. त्याला दुसरी उपमा देता कोणची दादानो? आणि त्या भक्ताची दादानो आजच्या कीर्तनासाठी अभंग घेतलेला. कुणाला भक्त म्हणायचं? कीर्तनाला बसलात मी ज्ञानी माणूस नाही मायबापानो. हो, दुसऱ्याचं अंतकरण दुखविणे याला संत म्हणता येत नाही. आणि हे जग, हे कलियुगाचं वातावरण लय वाईट झालेलं आहे. तुम्हाला अजून बी सांगतो महाराज, आज तुम्हाला कोणी जे हरी करीन त्याच्यात जाऊ नका दादानो. आपण काय करतो, आपण किती पुण्यवान आहेत, आपण काय करीत आहेत, कुणाच्या संगतीत आहे, आपला संसार सुखाचा आहे की नाही, आपण प्रेमात आहेत का नाहीत, आनंदात आहेत का नाहीत, आपला परिवार सुखी आहे का नाही याचा शोध लावा ना. पण माणसं तसं करीत नाहीत दादानो. 2 रुपयाची श्रीमंती आली म्हणजे माणूस मोठा झाला दादा? बोला ना. 2 रुपये खिशामध्ये आले म्हणजे माणसानं कसाही चालायचं का रस्त्यानं? एवढं सांगतो दादानो, आपल्या महाराष्ट्रातली गती बोलतो मी. रात्री सुद्धा योगीराज बाबांनी सांगितलं ते सत्य आहे. तुम्ही चालू वर्तमानपत्र पहा आणि गेलेला भूतकाळ आठवा. भूतकाळातला जो विषय होते ते जरा बरे होते. आताचे जर विषय मांडायला गेले तर कीर्तनकार आजकालच्या युगावर बोलतेत, ते लोकांना गोड वाटतंय. पण मी तुम्हाला खरं सांगतो महाराज, काय सांगितलं रात्री महाराजांनी, काय बोलले दादा, काय सांगू तुम्हाला. रात्री कीर्तनाला महाराज नव्हते, इतकं मार्मिक तर त्यांचं म्हणणं आलं. त्यांचं म्हणणं आलं, आधी खरं काय ती पहा आणि नंतर डोकं लावा. मला जास्त तिकडे जायचं नाही. सत्य काय, सत्य कुठं बसले याचा शोध लावा आणि नंतर समाजामध्ये एकामेकावर युद्ध खेळा. सत्य काय, संशय दूर ठेवा. आधी कुठं काय लपलंय, कुठं सत्य आहे याचा शोध लावा. आणि जोपर्यंत शोध लागत नाही तोपर्यंत दादानो तुम्हाला या जगातलं वातावरण बिघडलेलं दिसणार. विठाला विठाला कुणाला भक्त म्हणायचं दादानो? भक्त म्हणावे तयाशी जो न गुंते आशापाशी. तीळ मात्र दादानो त्या भक्ताच्या अंतकरणामध्ये हो ग्रह पास नसला पाहिजे. ग्रह म्हणजे बायकोविषयी आशा मनात नसली पाहिजे, पुत्राविषयी आशा मनात नसली पाहिजे, स्वतःच्या घराविषयी आशा मनात नसली पाहिजे. ही आशा साधू संताकडे होती. पंढरीची वारी आली, ह्या सगळे 5 घरी सोडतात आणि पंढरीचे वारकरी होऊन महाराज दिंडीमध्ये माझे संत सामील होतात. विठाला 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 गुंतून मेलो आपण. पण दादा आपल्याला पंढरीची वारी कळालेली नाही, संत कळाले नाहीत. इना गळ्यात तुकाराम महाराज अडकायचे, सगळ्या गावाच्या गली गलीनं फिरायचे. ए चला ना पंढरीची वारी आली, चला ना पंढरीची वारी आली. सगळ्याला म्हणायचे अरे एक तरी घरातलं निघा. ए यार चला रे, दिनाचा सोयरा पांडुरंग आहे, वाट पाहे उभा भेटीची आवडी. अरे उठा उठा इठू माझा लेकुरवाळा. एवढा बोध करायचे जगद्गुरु तुकोबाराया. पण दादानो त्याही काळात काही काहींच्या नशिबात नव्हतं आणि आज सुद्धा काही काहींच्या नशिबात नाही. पण बऱ्याच जणांच्या नशिबात आहेत, ते माघवारीला सुद्धा आले. विठाला 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 विठाला.
दादानो घराविषयी कुठल्या प्रकारचा मनात आशा नाही ठेवली पाहिजे. आणि जोपर्यंत समाजामध्ये सांगतो एक, जोपर्यंत तुम्ही आशेत गुंतलात का, जोपर्यंत पास मध्ये गुंतलात का, तोपर्यंत तुम्हाला घरच सुटत नाही. आता बरेच माणसं देहावर उदास आहेत. कसे उदास आहेत सांगू का? नाहीच संसार जमला, संसाराचं बोलतो, नाही संसार जमला की बरेच वाघ काय करतात, मग तिला जवळ करतात. तिला म्हणजे झोपले काय गड्या? तिला जवळ का करतात माहिती का? भक्त आईशी जाणार. ती पिली की मा संसारातलं टेन्शनच गेलं. मग त्यांना 20-20 फुटाचा रस्ता पुरत नाही. आणि दारू पिली पाहिजे. होय पुढारी, दारू पिली पाहिजे. जो माणूस दारू पित नाही तो का माणूस आहे का? बरेच म्हणते वाघ म्हणते, बरेच माणसं म्हणते अरे बापरे महाराज हिची तरच दिसतो. हिची तर नाही. जो दारू पित नाही तो माणूस नाही. त्यातले फायदे सांगतो तुम्हाला बरं का पालवी साहेब. दारू पिणाराला कुत्रं चावत नाही. पटतंय ना तुम्हाला? कारण कुत्र्याला वाटतं ह्याला 20 फूट पुराणा रस्ता, आणि याच्या नादी लागून काय जमणार आहे म्हणून कुत्रं काय करतं ते बाजून जातं. दारू पिणाराचा दुसरा फायदा, त्याला त्याच्या बापाचे पित्र घालावं लागत नाही. ते बापाच्या आधीच जातं. पित्र घालायचं कशाला टेन्शन घेतात. तिसरा फायदा, दारू पिणाराच्या घरी चोरी होत नाही. हेच घरात ठेवीत नाही ना. होते ते एवढे भांडे घातले, हेच घरात काही ठेवीत नाही ना. बोला ना, चोर डिरिंग करीन कशाला? हा, येला म्हणायचं नाही आशा पास. हे कुठल्या बराशीत पडले, डुकरं येऊन धडक मारून गेले तरी यांना कळत नाही. यांना नाही संत म्हणायचं. आशा पास निवारण्याचं सामर्थ्य ज्याच्या अंतःकरणात आहे त्याला संत भक्त म्हणायचं. मी तुम्हाला रामायणातलाही प्रसंग सांगतो दादानो. हनुमानजीच्या जीवनामध्ये जे जे घडलं ते तुमच्या डोक्यात पाहिजे. हनुमानजीनं काय नाही केलं महाराज? सर्व गोष्टीचा त्याग केला. आईचा त्याग केला, बापाचा त्याग केला, सर्व विषयावर लात मारली दादानो. जन्म घेतला तवापासून सर्व गोष्टीचा त्याग केला, म्हणून रामाचा भक्त झाला. विठ्ठला 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 विठ्ठला. किती अंतकरण भरून येतं महाराज. जगाचा मालक स्वतः अंतकरण भरून येतं. आणि ज्यावेळी 14 वर्षाचा वनवास पूर्ण होतो आणि सगळा समाज रामाच्या भेटीला येतो आणि आपापल्या घराकडे निघालेला असतो. चित्र डोळ्यासमोर आणा. कीर्तनाला बसलात महाराज. भक्त कुणाला म्हणायचंय एवढंच मला विषय सांगायचा आहे. ज्या माणसानं जगाच्या मालकावर प्रेम केलं आणि स्वतःचं अंतकरण, स्वतःचं शरीर बलिदान केलं, हे भक्त जेव्हा रांगेत उभा राहिले त्यावेळेस दादानं एक वस्तू जगाच्या मालकानं दिली. हो, सगळ्यांना एक वस्तू दिली. सगळेजण म्हणतात देवा येतो देवा. आधी राम, सीता आणि लक्ष्मणजी, भरत, शत्रुघ्न, राज्य अभिषेक झालेला आहे. राज्य अभिषेक झाल्यानंतर एक वस्तू भेट म्हणून द्यायचे. ज्यांना रामासाठी कष्ट केलं, ज्यांना रामासाठी स्वतःचा परिवार बघितला नाही, ज्या वानरानं दादानो हे वानर होते हो, पण रामासाठी प्राण देणारे होते. आपण रामायण ऐकतो पण घरात कोणी घेत नाही दादा. वाईट वाटतं दादानो. राम एक बाणी होता, एक पत्नी होता, एक वचनी होता. रामानं दादानो ब्रह्मचार्यासारखं पद प्राप्त करून घेतलं. आज ज्यांना आपल्या स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली पण रामासाठी 14 वर्षाचा वनवास स्वीकारला, ते आज वाट लावताना देव एकीकडे मान करून रडत होते. अण्णा, स्वतःची पत्नी शेजारी असून सुद्धा तिला बोलता येत नव्हतं. सगळं सैन्य दादानो रामाच्या भेटीला येतात. अरे जनावरासारखं माणूस असतो दादानो.
वानर म्हणजे काय मानव नव्हते दादानो, बंदर होते. पण रामाच्या रूपाकडे पाहून पागल झाले आणि रामाने एक एक वस्तू दिली. सगळ्यात शेवटला हनुमानजी होते. हनुमानजी सगळ्यात शेवटला हनुमान. रामाकडे ज्यावेळेस दादानो हनुमानजी येत होते, हनुमानजी आल्यानंतर देवाला मान खाली घालावं लागले. महाराज कीर्तनात बसलात, देव होता देव. हनुमानजीनं जर इंद्रपद मागितलं असतं तर एका मिनिटामध्ये देवानं सही केली असती. महाराज सत्य लोक मागितलं असतं हनुमानजीनं तर एका मिनिटामध्ये देवानं सही केली असती. स्वतःचा प्राण मागितला असता तरी रामानं स्वतःचा प्राण दिला असता. पण देव होता देव. देवाला प्रश्न पडला, मी हनुमंताच्या उपकारातून कसा उत्तीर्ण होऊ, काय देऊ याला. हे ईश्वर जरी मी त्यांच्या पायावर टाकलं तरी ते सुद्धा कमी पडतंय. रामाचा प्राण टाकला तरी कमी पडतोय. कुठल्याच प्रकारचं साधन देवाकडे नव्हतं दादानो मारुतीला द्यायला. इतका टोकाचा परमार्थ असतो दादानो भक्ताचा, हे ध्यानात ठेवा. एक मात्र नव्हतं दादानो. शेवटी देव पराजित झाला आणि देवाची लक्ष्मी असणारी तिला दया आली. तिनं सांगितलं सीतानं, प्रभू सगळ्याला एक एक वस्तू दिली, तुम्ही हनुमानजीला का नाही दिलं. त्या टायमाला दादानं कधी देव रडन का बायकोच्या खांद्यावर मान टाकून. बोला ना, कीर्तनात बसला रडन. बायकोच्या खांद्यावर मान टाकली जगाच्या मालकाने आणि देव डसा डसा रडून म्हणतो पत्नीला, तू साक्षात लक्ष्मीचा अवतार आहे, मी साक्षात या जगाची घडामोड करणारा जगदेश्वर आहे. पण हनुमंताच्या उपकारातून उत्तीर्ण होऊ शकत नाही जानकी. इतका हनुमंताचा या देवावर रामावर उपकार आहे. म्हणून हा भक्त एवढा मोठा आहे, यानं सर्वस्वाचा त्याग केला. अभंगाचं प्रथम भक्त म्हणावे तयाचे, भक्त म्हणावे तयाचे, भक्त म्हणावे दादानो नवरत्नाचा हार रामाच्या गैरहाजरीत सीतानं दिला. झोपलं तर नाही कुणी, कुणी दिला. मालकाचा अपमान होऊ नये म्हणून लक्ष्मीला दया आली. अहो महाराज देव आहे हो, देवाचं कोण लेवल करते हा. म्हणून देव बाजूला झाला, पण लक्ष्मीला दया आली, तिनं दिला नवरत्नाचा हार. महाराज ज्याच्या हातात दिला ते बंदर. मराठी कळते ना. आशा पास, हा बघा ना तुम्ही, न गुंते जो आशा दिला. आता नवरत्नाचा हार अण्णा तुम्हाला भेटला असता तर तुम्ही काय केलं असतं.
होय बाबा. आता इथं कीर्तनाला बसला, शहाणे माणसं आहेत तुम्ही. अहो चुकून लॉटरी लागली, खरं बोला महाराज, आपल्याला दम निघला असता पुढे. खरं बोला, कीर्तनात बसलात, शहाणे माणसं आहेत ना, तुमच्या पाया पडून सांगतो, आपल्याला लॉटरी लागली तर रात्रीत आपल्याला अटॅकचा झटका येईल. पण नवरत्नाचा हार महाराज ज्या वाघाच्या हातात दिला ना, त्याला कुठल्याच प्रकारची आशा अंतकरणात नव्हती महाराज. हो, जन्माला आलं दादानो, फक्त एकदा मायबापाचा चेहरा बघितला, एकदा. ज्याच्यासाठी रुद्र अवतार झाला तो राम कुठे म्हणून शोधित आले, पण जगाचा मालक भेटला आणि फक्त देवानं सांगितलं, देवा सगळ्यात लास्ट देव दादानो अयोध्येमध्ये शेवटचा दिवस उद्या म्हणून आदल्या दिवशी हनुमंताला एकांतात घेतलं. बसलात कीर्तनात ऐक. रामाला कधी म्हणता आलं नाही दादा की हनुमंत तू आता अयोध्या सोड बरं, कधी नाही म्हणता. स्वतःच्या भावाला लक्ष्मणाला रामानं सांगितलं, लक्ष्मणा मी तुझ्यावर नाराज झालोय, तू आजपासून माझ्या समोर यायचं नाही. लक्ष्मण डायरेक्ट दादानं शरीरमध्ये शेष अवतार घेतला आणि स्वतःचा देह सोडून समाधी घेतली. पण हनुमानजीला कधीच रामाला म्हणता आलं नाही. का? हनुमानजीकडं दादानो देवाला मोठे मोठे प्रश्न होते, पण एकांतात घेऊन राम म्हणतात उद्या मला जायचंय, त्याच्यामुळे मी एकांतात घेऊन बोलतो, मी गेल्यानंतर या अयोध्येत तुमची काळजी कोणी घेणार नाही. सगळेजण तुमची टिंगल करतात, मी अयोध्येचा राजा आहे, राम आहे, मी मर्यादा पुरुषोत्तम आहे. तुम्ही माझ्या शेजारी आला तरी बऱ्याच जणांना अयोध्येतल्या लोकांना जमत नव्हतं, पण तुम्ही साक्षात रुद्र अवतार आहेत. हा दशरथ नंदन असणारा राम मी आज विनंती करीत आहे, पवन पुत्र हनुमंता, जोपर्यंत ह्या जगामध्ये पवन तुझा चालू आहे तोपर्यंत जग जगणार. ज्या दिवशी दादानं पवन देव बंद होईल त्या दिवशी या जगाचा सारा विनाश होणार. हे रामानं दिलेला आशीर्वाद आहे. त्या टायमाला स्वतः हनुमानजी म्हणतात, देवा मला काही नको, फक्त जन्म जन्मी तुझं दास्यत्व मला हवाई चरणाच, बाकी काहीच नको. मिठी मारली जगाच्या मालकालीन. दुसऱ्या दिवशी देव गेल्यानंतर दादानो मागं जर शिल्लक कोण राहिलं तर तो म्हणजे हनुमान राहिला. ह्या अयोध्येतला दादानो सगळं सुख आणि सगळं दुःख जर कोणी पाहिलं ते फक्त पवन पुत्र हनुमानजीनं पाहिलं. म्हणून दादानो चंद्र सूर्य असेपर्यंत नाही, गावागावामध्ये त्या माणसाचं म्हणजे मंदिर आहे हनुमानजीचं. यत्र यत्र तत्र तत्र राम कथा, तिथं जिथं जिथं राम कथा, जिथं जिथं रामाचं भजन आहे तिथं हनुमानजी आहे. इथं रामायण आहे, इथं आपल्यात आज इथं कुठंतरी कीर्तनात येऊन हनुमानजी बसलेले इथे डोक्यात ठेवा. का? रामानं आशीर्वाद दिलाय, चंद्र सूर्य असेपर्यंत नाही, हनुमानजी तुम्ही या जगात जोपर्यंत तोपर्यंत चंद्र सूर्य. विठाला 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 विठाला. आता विषय चालू होता, नवरत्नाचा हार दिला, पण ते हार एका झाडावर जाऊन फोडला महाराज. एक एक मणी दाताखाली फोडला, मण्यात राम दिसला नाही दादानो. मग सीता खवळी आणि सीता येऊन म्हणती, अमूल्य किमतीचं रत्न मी तुझ्या हातात दिलं, तुला रत्न कळत नाही का? त्यावेळेस हनुमानजी म्हणतात, आई रत्न आहे का हे, तुला रत्न कळत नाही? आई रत्न कळतं ना, ज्या रत्नात राम आहे ना तो रत्न माझा आहे, पण ज्या रत्नात राम नाही त्या रत्नाला मी दगड समजतो. विठाला 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 विठाला. म्हणून दादानो भक्त मनावे तयाशी, जो न गुंते आशा पाशी. आशा पास असेल आर्थिक परिस्थिती, कारण अर्थ जिथं आहे तिथं अनर्थ आहे. आणि भागवतामध्ये 15 अनर्थ सांगितलेले आहेत आणि एक सुभाषितकारांनी 12 अनर्थ सांगितलेले. तेवढे सांगत बसायची गरज नाही. मला एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचा आस म्हणजे दादानो घर आहे, संसार आहे. आणि या संसाराला जोपर्यंत तुम्ही बसतात न धरून तोपर्यंत दादानो तुम्हाला दुःख आहे.
न गुंते जो आशापाशी. आणि जे माणसं गुंतले का आशापाशी, चांगले चांगले दादानो उघडे केले पण त्यांना संसार सुटला नाही. आता आपण ठरवायचं काय करायचं ते. निळोबाराया म्हणतात अहंकार निरशिला पण देहभाव पालटला. ज्या भक्ताच्या सनिध्यात आल्यानंतर आपल्यातले अहंकार नावाचे शत्रू बाजूला होतात बरं का. अहंकार नावाचे शत्रू बाजूला होतात, काम क्रोधादी विकार दूर होतात. असे असणारे जे भक्त आहेत ना दादानो बरं का, लक्ष देऊ नाही का, असे जे भक्त आहेत का ह्यांना निंदा स्तुती तिसरं चरण निंदा स्तुती हे ना आवडे, 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 निंदा स्तुती हे आवडे, निंदा स्तुती हे ना आवडे, निंदा स्तुती हे ना आवडे, निंदा स्तुती हे ना आवडे. पाहता परब्रह्म आवडे, पाहता परब्रह्म आवडे, पाहता परब्रह्म आवडे, पाहता परब्रह्म आवडे. अहंकार निरसिला, 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 अहंकार निरसिला. भक्ताच्या लक्षणाची गोष्ट सांगत असताना दादानो अहंकार निरशिला देहभाव पालटला. आपण महाराजाच्या संगतीत येणारे माणसं काय येडेत होय गणपत मामा. हा तुमचा कुठं आला जिल्हा, आमचा कुठं आला जिल्हा, आणि कुठं आला सोलापूर जिल्हा. दादानो निस्ती नजर संताची पडली तरी दादानो अंगातले विकाराचा नाश व्हायची ताकद आहे. कारण संत दादानो एकदा भेटले दादानो पटणार नाही. पण तुम्हाला सांगतो बघा, लंकिनी नावाची एक राक्षसीन होती. गोरक्षनाथ महाराज कीर्तनात बसलात. संताचा संग म्हणा किंवा संताची क्षण म्हणा किंवा संताची पाहणी म्हणा किंवा संताचं सहज भागणं संगत म्हणा, माणसात किती परिवर्तन कीर्ती शॉर्टकट सांगतो तुम्हाला महाराज बरं का. विचार करायसारखं आहे. लंकिनी नावाची राक्षसीन ही लंकापती रावणाच्या आख्या नगरीची गेटमेन वॉचमेन होती. कोण होती? फौजदार. लंकिनीत कोण प्रवेश करतोय, लंकात प्रवेश जो करणार असेल त्याच्यावर अशी पाळत ठेवली होती ना. आहा, हनुमानजीला वाटलं आपण मच्छरासारखं रूप धारण करावं. कुणाला वाटलं? हनुमानजीनं मच्छरासारखं रूप धारण केलं. आणि हनुमानजी गपचिप जाणार. तितक्यात गेटवरली मावशी कशी करते, चोर 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 चोर. हनुमानजी म्हणले मी इतकं बारीक रूप घेतलं तरी या मावशीला मी दिसलो कसा काय. आता गेटवर वाचमिल होय झोपाळ्या ठेवला तर जमन होय, झोपलात तर नाहीत ना. तिथं असं डोळ्यात तेल घालूनच बसला पाहिजे ना. महाराज हिनं असं सांगितलं चोर चोर चोर. हनुमानजीनं हातात गदा घेतला आणि तिला सांगितलं सगळ्यात मोठा चोर तो तुझा मालक आहे, ज्याने आमची आई चोरून आणली आणि लंकेमध्ये कुठं ठेवली काही तपास नाही. तू मला चोर म्हणती. ती दादानो त्यांचं नुसतं बोलणं नाही जमलं, ती बिघडली हा बुवा बी बिघडला. आणि जेव्हा दादानो एकामेकावर आक्रमण करणार तितक्यात हनुमानजीनं अण्णा एक ठोका तिच्या डोक्यात टाकला की ती पंक्चर झाली. एका बुक्का बसला की तिच्या डोक्यात प्रकाशच पडला. आणि प्रकाश पडला की ती कशी करते माहिती का, तुम्ही मारूत राहू का.
हनुमानजी म्हणले बाई तो ओळखीलं एका ठोक्यात ओळखीलं तुम्ही हनुमानजी आहेत का? हनुमानजी म्हणले नाही नाही तुम्हाला ओळखू कसं काय आली काय माय म्हणली एका ठोक्यात ओळखीलं ना तुम्ही एक बुकात टाकलं ती माझ्या डोक्यात प्रकाशच पडला तुम्ही हनुमानजी का? म्हणले हो. म्हणले एक काम करा मोठं रूप घेऊन जाते समोरचा बंगला आहे का तो लंकेचा रावणाचा आहे जा. सांगायचे कशामुळे माहिती का? महाराज एका ठोक्यामध्ये तिच्या बुद्धीमध्ये बदल झाला. महाराज अहंकार निरसिला देहभाव पालटला. महाराज हे संताच्या संतेत आल्यानंतर दादानो बदल होण्याची क्रिया निळोबाराया सांगतात. महाराज स्वतः निळोबाराया म्हणतात. प्रत्येकाचं दादानो जीवन बदलण्याची ताकद सुद्धा आपल्याला चोले महाराजाच्या संगतीत भेटणार. संत भेटती आजी माझ हात वर घ्या. पंढरपूर मध्ये बसलो भजनामध्ये चिकाटी नको. जशी संसारात चिकाटी करताना तशी इथं विठ्ठल विठ्ठल म्हणत असताना चिकाटी करायची पण चिकाटीनं परमार्थ करायचा. हा सगळ्याच्या हात वर आले का? करायचं का भजन चालू? विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई अहंकार निरसला देह भाव पालटला. आणि शेवटी निळोबाराया म्हणतात. खरं बोलतात निळोबाराया बर का. निळा मने तया ध्याता स्वानंद तो येत हाता. अहंकार निरसिला देह भाव पालटला. बऱ्याच माणसाला भूका लागलेल्या असते है की नाही? उगा एक सेवा म्हणून आपल्याला हे तुमच्या पुढे अर्पण करायचं होतं. नेमानं जर विचार केला हा अभंगाचा खूप मोठा अर्थ आहे. महाराज फक्त भक्ताची व्याख्या सांगितली आणि तुम्हाला कळावं म्हणून सांगितली. मोठमोठे विद्वान या फळावर येणार आहेत. आपण एक साधारण पामर माणूस काय बोलणार. पण मी माझं नशीब समजतो बरं का. नशीब कसं? महाराजामुळं मी भगवान बाबाच्या जन्मभूमीवर भागवत कथा केली. कुठं आली बाबाची भूमी? सुपी सावरगाव. सपनात बी नव्हतं आपल्या. हे महाराज संता कृपा झाली इमारत पळाली इमारत पळाली इमारत अन्नाचे प्रमाण म्हणजे जिथं तिथं असतात. म्हणजे त्यांना म्हणजे हे सगळं मामा गाव मामा मंडळाचं गाव आहे. खडकी म्हणलं की मामा मंडळ आहे की नाही. मी कशामुळं म्हणतो माहिती का? मी तुमच्या समोर उभा आहे ना. खूप मी मोठेपणानं सांगत नाही. मी कधी कधी माणूस चुकीचा पुतळा असतोय. माणूस चुकतो ना. चुकत नाही असं काय नाही. अहो देव चुकलाय तर आपण का म्हणून नाही चुकणार. चूक झाली सगळ्या गोष्टी सहन केल्या
सगळ्या गोष्टीचा दबाव धरला आणि कुठंतरी माणूस कासऱ्यात राहिला तर त्याचं कल्याण होतंय. तुम्हाला रेल बोलतो मी. आता माझ्या गावचे माणसं आलेत म्हणून बी सांगतो बरं का. हो, तुम्ही बसलात का दादा, धोंडीराम दादा आहेत, संदीपान दादा आहेत, इथं आपल्या गावाचं नाव कसं राहील हे विचार तुम्ही करा. इथं हजारो गाव आलेत, कारण संताचं काम असतं महाराज सगळ्याला सहारा द्यायचा. पण सगळ्या आलेल्या जीवानं दादानं आपलं घर करायचं, काम करायचं. असं आहे. मी मोठेपणानं सांगतो, आज महाराष्ट्रामध्ये ज्यांना शून्यातून नाव मोठं केलंय, अहो काही आज इनवा गाडीनं फिरत असते गणेश महाराज. हातीला ठोकून सांगतो महाराज, चहा सुद्धा पाजू शकणार नाहीत, हे डोक्यात ठेवा. पण इथं आलेला जीव दादानं तृप्त झाल्याशिवाय राहणार नाही. हा, मोठेपणानं सांगतो, स्वाभिमानानं पाहतो, मी एक महाराज आहे, छोटा गावाना एक महाराज आहे, म्हणून महाराजाची ओळख मला सुद्धा रक्तात आहे. कशामुळे बोलतो, हजारो महाराज बघितले मी. लय लांब लांब गेलो शिकायला. मोराळे महाराज, आळंदीत शिकलो, वृंदावनला गेलो, पण आपल्याला खरं ज्ञान माझ्या मामापाशी झालं, हे डोक्यात ठेवा. मी जगामध्ये आणि कुठेही कीर्तन केलं तरी मी मोठेपणानं सांगतो, कारण ज्ञान माणसापाशी असतंय, पण खऱ्या ज्ञानाची ओळख सद्गुरू देत असतात, ती महाराजांनी मला सांगितली. आणि शेवटी मी अजून बाल अवस्थेत आहे. जरी माझं लग्न झालं असेल, 2 पोरं झाले असले, तरी सगळं जीवन माझं मामाच्या हातात आहे. मी अजून संसार म्हणून अजून केला नाही. हे मी तुम्हाला रेल बोलतोय. बरेच म्हणत असतील महाराज मोठे येत नाहीत, पण छोटे महाराज येतात, बुकं देतात, गावाच्या भाकरी येतात, पण त्यांचं सांगणं असतं बरं का. हो, कारण सगळीकडे महाराज जाऊ शकतात का. त्या दिवशी ताडगावची भक्त आलते, महाराज होते नाही का. अहो माझं अंतकरण भरून आलं. मस्त 10-15 माणसं आले आणि भाकरी 1000-1500 आणल्या, देणगी आणली. हे असे सगळे गावं जोडायचे आहेत. फक्त या मामा भाच्याच्या पाठीमागं तुमचा सगळ्यांचा हात राहू द्या, एवढीच विनंती. कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे, समाजाची साथ असेल तर महाराज काही करू शकतो आपण. हीच इथली जागा दादानो 4 मजली म्हणता 10 मजली बनवू शकतो, आहे की नाही. इतकं सगळं आपलं महाराजांनी उभा केलेलं आहे. याच्यामध्ये सर्वांना द्यायचं. आणि तुम्हाला एक सांगतो महत्त्वाचं, महाराज पंढरपूरला 1 शेत जरी दान केलं अन्न आणि 1 रुपया जरी दान केला, महाराज तुमच्या जीवनाचा सुगंध झाल्याशिवाय राहणार नाही. इतकी ताकद आहे इथल्या ह्या भूमीची. आता इथल्या लोकांना याचं भान नाही बरं का. इथले सांगतो मी, इथले लोक मस्त पांडुरंगाचं दर्शन घेतात, सगळा आनंद घेतात, पण ते देवाला मानतात का नाही मला माहित नाही. पण आम्ही एवढा मोठा सप्ताह केला, पण पंढरपुरातला 1 माणूस नव्हता येत. आम्ही बी 7 लाखाचा नुसता डोंब उभा केला ना. आम्ही काय नाही, आपले जेवढे लोक आले तेवढे ढोक महाराजांचं सुरू होतं, चरितम रघुनाथस्य. माणसं थोडे, पण प्रश्न पडलेलो कोड दादानो, माझ्या विठोबारायानं दादानो महाराजाला त्या मंडपात 22 लाख रुपये जमवून दिले. आपला महाराष्ट्र कमी नाही, माणसं येत होते आणि जात होते, एवढाच प्रश्न आहे. विठाला 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 विठाला. सर्व गोष्टीनं तुम्ही महाराजावर प्रेम करतात, मलाही समाधान वाटतंय. असंच प्रेम तुमचं आमच्यावर राहू द्या. श्री तीर्थप्रयाग रासामाता धर्मशाळा, सर्वांनी या रासामातेला पाणी घालायचं आहे. आणि आपण पाणी आज घातलं तर उद्या फळं आपले लेकरं खाणार आहेत, हे मात्र डोक्यात ठेवा. म्हणून पुन्हा एकदा सर्वांना मी कोटी कोटी धन्यवाद देतो. शब्दात एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर माफी असावी. जे काही योग्य आलं असेल ते माझ्या गुरुचा प्रसाद आहे, आणि जे काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचा दोष आहे. म्हणून पुन्हा सर्व शेटाळकरी वृंदांना, श्रोते मंडळीला धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला विते विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलेले गोरे वेणीवा पुढे उत्तरे करा क्षमा पराग, नाही उच्चारीला अधिकार मी आपोला.